अथ श्री सखाराम लीलामृत प्रारंभः। प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो जी गिरिजासुता मंगलमूर्ति विघ्नध्वांता प्रतिभास्करतु कृपावंता शुभदायका गणेशा। निज भक्त कनवळा किरीट दिव्य शोभे शिरी सुभट चतुर्दश विद्येचा थाट हिरकण्यांचा तयावरी कंठी विलसे सुमनहार चतुष्षष्टी कला अपार जाई माल त्यादी हेच थोर पुष्पतया गुंफिले पूर्ण ज्ञान जे देत तूर्ण सायुज्य मुक्ती ते जाण तेच कटीसी वेष्टन पीतवसन केलेसे पाशांकुश करी धारण षड्रिपू आणि अभिमान भक्तांचे करण्या विदारण एकरदना केलेसे पतिता पावन करणे तव ब्रीद हे वदती पुराणे ग्रंथारंभी करितास्तवने निर्विघ्न पावे सिद्धिते श्री सखाराम लीलामृत आरंभिला हा सुरस ग्रंथ सिद्धीस जावा वाटे मनात परिसमर्थ नसेमी तव कृपा होय जरी मम मनोरथ सत्वरी पूर्ण होईल ही अंतरी आशा बहु वसतसे परी मी कवण्यारीती कृपेसी पात्र होईन न कळे मजसी प्रेमे कैसे तव स्तवनासी करावे हे न कळे की असो जैसे बालक अज्ञान छंद घेत अट्टाहासे करुण परितयाचा तात तो पूर्ण कौतुकपणे करीतसे तसे माझ्या आग्रही हेता सिद्धीस न्यावे दयावंता लंबोदरा गिरिजासूता अघमोचका गणपते आता नमो वाग्देविसी जिन अभेरी शरणागतासी जिची ये कृपे काव्यासी रसाळता येतसे हे शारदे हंसवाहिनी मती मंदाधियेत झणी मूकही बोले तत्क्षणी सर्व शास्त्रार्थ तव कृपे जय जय सरस्वती कुमारी वास करी मम जिह्वाग्री रसभरित वदविण्या भारी विरंची कन्ये ग्रंथ हा हे देवी जगज्जननी तुळजापुर निवासिनी तू माझी कुलस्वामिनी चरणी नमी दास हा करण्या निज भक्त रक्षण केला महिषासुरमर्दन आदि माते कृपावलोकन किंकरावरी करिया आता नमो पार्वती रमण जो मम इष्ट दैवत पूर्ण शरीरी रुद्राक्ष भूषण आवडे जया शिवाते शार्दूल चर्म कटीसी भुजंगे वेष्टिले देहासी शिरी धरिले जान्हवीसी भाळी रोहिणी पतिते हे नीळकंठा माया मोचका दक्षमख विध्वंसका अनादिसिद्धा भक्तपालका गणेश जनका शंकरा भोयोगी भाललोचना त्रिशूलपाणी त्रिपुरमर्दना पूर्ण करी माझी कामना महादेवा जगतपते हे अप्पा देवा सद्गुरु तू मम पित्याचा मोक्ष गुरु दासासी केवळ कल्पतरू अससी तारू भवाब्धीचे तुझे चिंतन प्रेमयुक्त करी मी ठेवी कृपाहस्त माझ्या शिरी कृपावंत संतराया दयाळा श्रेष्ठ कवी या महीवर एकनाथादी ज्ञानेश्वर जे जे झाले थोर थोर चरणी नमन तयांच्या
असो आता या ग्रंथात वर्णो श्री सखाराम संत, ज्यांची लीला सुरस अत्यंत, श्रवणे मोद होतसे. प्रभावती जिल्हा माझारी, तळणी नामकपुरी, तेथे विप्र सदाचारी, बाळकृष्ण नामे वसतसे. यजुर्वेदी तो सात्विक, वत्सगोत्री असे देख, उदरपूर्तीचा तया एक, मार्ग जोशीपणाचा. निजधर्मी तो निष्णात, अदांभिक नीतिवंत, ज्याचे असे कुलदैवत, गणनायक विघ्नारी. तया असे पत्नी एक, महापतिव्रता ती देख, पुण्यशील अहल्या नामक, सत्कर्मी प्रीती जियेची. तिजला अपत्ये दोन, ज्येष्ठ सीताराम जाण, कन्या एक नामाभिधान, जिचे जयंती श्रोते हो. पुढे काही दीन लोटता, गर्भ जाहला राहता, अहल्या पोटी तत्वता, सुदिन वेळेवरी तो. पूर्ण होता 2 मास, डोहाळे वदेती पतीस, की मज वाटे अरण्यवास, आताचिया करावा. घडावे भागवत श्रवण, स्मरावा नित्य गजानन, योगियांची संगत पूर्ण, रात्रंदिनी असावी. काशी क्षेत्री विश्वनाथ, पहावा वाटे मनात, वंदावे जान्हवी प्रत, अघोर दोषाजी निवारी. ऐसे भार्येचे भाषण, परिसुनिया बाळकृष्ण, म्हणे कोणी साधू पूर्ण, जनन घेतो वाटते. असो 9 मास जाहले पूर्ण, जन्मवेळा सन्निध देखून, वैकुंठ कैलासीचे सुरगण, येती आनंदे तया गृही. पुरंदर निघाला निर्जरांसहित, सकल अप्सरांसमवेत, गंधर्वही गायन करीत, सदनी येत तयाच्या. गणनाथ नामे पार्वती कुमर, कुलदैवत जे तयाचे थोर, ब्रह्मा विष्णू अपर्णावर, सवे घेऊनी पातला. सरस्वती ही निघे सत्वरी, वीणा घेऊनिया करी, हर्ष भरे नाचे नृत्य करी, बाळकृष्ण गृही तत्समयी. सर्व सुरवर आनंदयुक्त, करी घेऊनी सुमना प्रत, गुप्त रूपे तेथे तिष्ठत, म्हणती जन्मतो भक्त राणा. शके 1708 पराभव नाम संवत्सरात, चैत्र मासी शुक्ल पक्षात, नवमी तिथीसी भृगुवासरी. उदयासी येता वासरमणी, सप्तघटी पंचपलांनी, बालक जन्मला वृषभलग्नी, पुष्य नक्षत्रावरी तो. सुरवर करती वाद्य गजर, कल्पवृक्ष पुष्पे वर्षती अपार, गंधर्व नारद तुंबर, गायन कला आरंभिती. स्वरूपाचे वर्णन करूनी तयाचे स्तवन, आशीर्वादिती परिपूर्ण, सर्व वृंद मिळोनी. हे अहिल्येचे बाळा, भाग्यवंता पुण्यशीला, अष्टसिद्धी तव पदाला, नित्यवंदन करतील. 4 वेद 18 पुराणे, मुखोद्गत होती अमुच्या कृपेने, योगाभ्यासाची ही लक्षणे, कळती तुझ लवलाही. भक्तांचा करण्या उद्धार, समर्थ होशील साचार, ऐसा श्रेष्ठ तू महिवर, साधू होशील बालका. ख्याती होईल त्रिजगती, सुरनर वर्णितील कीर्ती, मिळेल तुझ सायुज्य मुक्ती, माहेर होशील भक्तांसी. ऐसे निर्जर वदोनी, सत्वर निघाले तेथुनी, गेले आनंदे स्वस्थानी, बालमहिमा वर्णित.
धन्य अहल्या जननी, धन्य बाळकृष्ण पिता गुणी, की तो पुत्र ईश्वराला गुणी, अति आवडता जाहला. असो ज्योतिषी द्विजाप्रत, बाळकृष्ण पाचारित, म्हणे जन्मपत्रिका त्वरित, बालकाची कराया. जन्मवेळा केली कथन, ज्योतिष वदती ते ब्राह्मण, म्हणती हे बाळकृष्ण, वैभव तुझे थोर असे. महान साधू तुझा सुत, होईल हा जन विख्यात, तव कुल उद्धारार्थ, याचा जन्म सत्यगा. याच्या कृपे बहुत जन, तरती हे निश्चित जाण, सुविद्या अवगत पूर्ण, होईल या बालका. परिसुनी ऐशी विप्रोक्ती, बाळकृष्णाच्या आनंद चित्ती, जैसा श्रीराम जन्मे दशरथा प्रती, जाहला तैसा तत्वता. असो 12 दिन येता क्षणी, बाळाचे नामकरण विधी लागुनी, पाचारिल्या द्विजकामिनी, जयंतीने स्वगृही. बाळ पाळणी निजविले, सखा राम नाम ठेविले, जो जो म्हणूनी हालविले, अहल्येने तयाशी. सर्व सोहळा संपवुनी, नितंबिनी गेल्या स्वस्थानी, असो ते बालक वर्धे सदनी, शुक्ल पक्षी इंदू सम. बाल्यावस्थी असे चित्त, ईश भजनी अनुरक्त, क्रीडत असता मुलात, काय करी ते धवा. घेत एक पाषाण मूर्ती, पूजी मानुनी गणपती, पूजा द्रव्ये मृण्मय असती, सखा राम बालका. भजन पूजन यथार्थ, करीतो स्वमित्रांसहित, हे खेळ देखुनी विस्मित, बहुत जन होती पै. असो सीतारामाचे व्रतबंधन, केले 8 वर्षी जाण, पुढे विवाह योग येई जुळोन, बाळकृष्ण करी सिद्धता. बालाजीचे पिंपळ ग्रामीचा, जोशी एक काश्यप गोत्रीचा, तयाने गुजाबाई कन्येचा, केला विवाह सीताराम संगे. पुढे लोटता काही दिन, आष्टी ग्रामीचा वर देखून, ज्याचे मन भट नामाभिधान, जयंती तया अर्पिली. असो सीताराम वाणिज्याचा, उद्यम करी तसे साचा, हे देखून माता पित्यांचा, आनंद विकसित होतसे. म्हणती यापासून निश्चित, सुख होईल आम्हाप्रत, याचे चित्त संसारात, अत्युत्तम असे पै. करुनी हा प्रपंचासी, पात्र होईल सत्कीर्तिसी, संपादील विपुल द्रव्यासी, दान धर्म करील हा. ऐसे वदती सीतारामा देखुनी, सखा रामासी विलोकिता क्षणी, चित्ती अति दुःखित होऊनी, म्हणती हे न बरवे बालक. टाळ करीतो पाषाणांचे, जमवी बालक अकिंचनांचे, म्हणे हा गजानन सदा वाचे, याचे न बरवे खेळ हे. सदनी कधी न राहात, जाई सदा हा वनात, हे कैसे असे अघटित, खेळ याचे कळेना. ऐसे सदा पिता जननी, गांजित शब्दे सखा रामा लागुनी, परी त्याचे काही मनी, वाटत नसे तयाला. सीतारामाने विक्रय सदन, खर्जूर श्रीफलादी करून, परिपूर्ण केले से जाण, विक्रयार्थ ते धवा. हे सखा रामे देखून, सहोदरा एकांती नेऊन, करी तया प्रतिभाषण, की खर्जुरा ते मज देई. वासना मम सुहृदांची, तयावरी गेली साची, हे सीताराम परिसताची, नकार देई तयासी.
मग सखा राम काय करी, देखिली संधी एकवारी, स्वमित्रा ते तो झडकरी, खर्जूर फले देतसे। सीतारामे हे अवलोकिले, जे जे सखा रामे केले, कर धरुनी त्यासी नेले, तत्क्षणी माते सन्निध। आई शिक्षा करी याते, खर्जूर फले दिली पराते, स्वमुखी घाली किती त्याते, पाही आता लवलाही। ऐसे चिहा प्रतिदिनी, येवोनी करीतो दुकानी, मी क्रोधावता क्षणी, ज्ञाने मज संबोधी। की वाणिज्यपणाचे, कर्तव्य नभे द्विजाचे, अध्ययन करी वेदांचे, गीर्वाण भाषा संपादी। ऐसे पुत्राचे भाषण, अहिल्येने परिसून, सख्यास म्हणे लोकाज्ञान, वदसी परी अजाण तू। कैसे कळेना बालका, व्यर्थ दिल्या पराखारिका, आता पुढती करी विवेका, ऐसे न करी कदापि। सखा राम करी अधोवदन, अश्रूंनी भरले असे नयन, म्हणे मी उपकृती करी पूर्ण, कैसे न कळे तुझ लागी। जननी वदे हास्य मुख करून, काय तू सांगसी मज ज्ञान, मी वडील असे तुझहून, जाणतसे सर्वही। स्वतः मिळवी धन, मग उपकाराचे ज्ञान, मजला सांगावे परिपूर्ण, ऐकेन बाळा तुझे ते। ऐसे ऐकता मातृवचन, सखा राम करी पलायन, स्वमित्रा ते सवे घेऊन, काननी तो हिंडतसे। पुढील अध्यायी सुरसकथा, कर्णद्वारे पान करिता, आनंद श्रोतियांचे चित्ता, निश्चयत्वे होईल। स्वस्ति श्री सखा राम लीलामृत, करता करविता गिरिजाकांत, रघुपतीसी करुणी निमित्त, प्रथमाध्याय संपविला। श्री सखा राम चरणार्पणमस्तु। शुभं भवतु। प्रथमोऽध्याय समाप्त।